मित्रांनो, तुम्हाला जर फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये जर भेंडीची लागवड करायची असेल तर अशा वेळेस कोणकोणत्या व्हरायटीची तुम्ही निवड करू शकतात. त्या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः किती दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, व्हरायटी लागवड करत असताना कोणकोणतं खत व्यवस्थापन केलं पाहिजे, त्यामध्ये बुरशीनाशकाचा कोणता स्प्रे करावा, त्याचबरोबर थ्रिप्स माव्यासाठी कोणकोणत्या कीटकनाशकाचा आपण वापर करू शकतो, याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये जर तुम्हाला भेंडीची लागवड करायची आहे आणि भेंडीची लागवड करत असताना व्हरायटी कोणची निवड करावी, याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण बघणार आहोत. त्यामध्ये मित्रांनो, नंबर 1ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे अडवंटा कंपनीची राधिका. मित्रांनो, भेंडी म्हटली की राधिका भेंडी अत्यंत नावाजलेली, खायला चांगली, गुणवत्ता जबरदस्त, त्याचबरोबर आकर्षक अशी भेंडी जर बघितली तर आपण राधिका या भेंडीकडे जाऊ शकतो. एकंदर मित्रांनो, बाजारात देखील मोठ्या प्रमाणावर राधिका भेंडीला इतर भेंडींच्या तुलनेत जबरदस्त मागणी ही असते. मित्रांनो, राधिका या भेंडीची लागवड झाल्यापासून जर आपण विचार केला तर साधारणतः 40 ते 45 दिवसांमध्ये पहिल्यांदा हार्वेस्टिंगसाठी ही व्हरायटी येत असते. या व्हरायटीचं एक विशेष म्हणजे या व्हरायटीचे जे फळ आहे किंवा जी भेंडी आहे, ती भेंडीची लांबी जी आहे ती साधारणतः 12 ते 14 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला बघायला मिळत असते. त्यासोबतच झाडाचा फुटवा म्हणजे शाकीय फुटवा देखील चांगल्या प्रकारे होत असल्यामुळे एकंदर ह्या व्हरायटीचं उत्पादन देखील चांगल्या प्रकारे आपल्याला भेटत असतं. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही अडवंटा कंपनीची जी राधिका जी भेंडी आहे त्या भेंडीची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात. त्यामध्ये मित्रांनो, नंबर 2ची जी व्हरायटी आहे ती व्हरायटी म्हणजे VNR सीडची दीपिका. मित्रांनो, VNR सीडची दीपिका म्हटलं की ही देखील चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे. चांगली उत्पादन क्षमतेबरोबरच लागवडीपासून साधारणतः 45 ते 50 दिवसामध्ये ही व्हरायटी पहिल्यांदा हार्वेस्टिंगसाठी येत असते. मित्रांनो, या भेंडीची लांबी जर आपण बघितली तर साधारणतः 13 ते 15 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला बघायला मिळत असते. रंगाचा विचार केला तर डार्क हिरवा रंग आपल्याला या भेंडीचा बघायला मिळत असतो. त्यासोबतच मित्रांनो, या व्हरायटीची जर तुम्हाला लागवड करायची असेल तर लागवड करत असताना 3 फुटाच्या बेडवर 2 झाडातील अंतर 1 फूट किंवा 1.5 फुटापर्यंत अंतर ठेवून तुम्ही या व्हरायटीची लागवड ही करू शकतात. एकंदर मित्रांनो, या ज्या व्हरायटी तुम्हाला लागवड करायची जर असेल, जर तुम्ही मल्चिंग पेपरवर जर या व्हरायटींची लागवड केली तर चांगल्या प्रकारे तुम्हाला उत्पादन हे भेटणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, नंबर 3ची जी व्हरायटी आहे अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे. सिजिंटा कंपनीची OH102 नावाने जी व्हरायटी येते ही देखील भेंडीची चांगली व्हरायटी मानली जात असते. मित्रांनो, या व्हरायटीचं विशेष म्हणजे डार्क हिरव्या रंगाची आपल्याला भेंडी बघायला मिळत असते. त्यासोबतच लांबीचा विचार केला तर 10 ते 12 सेंटीमीटरपर्यंत OH102 सिजिंटा या व्हरायटीची लांबी बघायला मिळत असते. एकंदर मित्रांनो, या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः 40 ते 45 दिवसामध्ये पहिल्यांदा ही व्हरायटी हार्वेस्टिंगसाठी येत असते. स्पेशल म्हणजे मित्रांनो, जून जुलै महिन्यामध्ये देखील तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकता. त्यासोबतच फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान जर तुम्हाला भेंडीची लागवड करायची असेल तर अशा वेळेस तुम्ही सिजिंटा कंपनीची OH102 या व्हरायटीची लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन हे घेऊ शकतात. त्यासोबतच मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भेंडी वगैरे लागवड करत असतात तर लागवड करत असताना जर 20 गुंठ्याचं क्षेत्र जर तुम्ही लागवड करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला काही खत व्यवस्थापन योग्य करणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये जे उत्पादन येणार आहे या उत्पादनामध्ये या खताचं अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो, तुम्हाला ती 20 गुंठे जमिनीमध्ये जर भेंडी लागवड करायची असेल तर लागवड करत असताना साधारणतः SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेटचा तुम्हाला वापर करायचा आहे. सिंगल सुपर फॉस्फेटची 1 बॅग, त्यासोबतच मित्रांनो NPK खतामध्ये NPK 15-15-15 या खताची 1 बॅग तुम्हाला भेंडीची लागवड करत असताना तुम्हाला बेडमध्ये आतमध्ये टाकणं गरजेचं आहे. त्यासोबतच शेणखत जर उपलब्ध असेल तर याचा देखील तुम्ही वापर करू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, जी भेंडी लागवड करत असताना जो तुम्ही बेड घेणार आहात तो बेड साधारणतः 3 फूट रुंदीचा बेड असावा. त्यासोबतच मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही भेंडीची लागवड त्या बेडवर करणार, त्या बेडवर लागवड करत असताना 2 झाडातील अंतर 1 फुटापर्यंत ठेवणं गरजेचं आहे. त्यासोबतच 1.5 फुटापर्यंत जरी ठेवलं तर चांगल्या प्रकारे तुमचं उत्पादन होणार आहे. झाडाचा फुटवा देखील योग्य प्रकारे होणार आहे. त्यावेळेस मित्रांनो, तुम्ही मल्चिंग पेपरचा वापर नक्कीच करा, कारण की मित्रांनो, मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे जबरदस्त फायदे हे होत असतात. त्यासोबतच मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भेंडी लागवड झाल्यानंतर त्याच्यामध्ये थ्रिप्स मोठ्या प्रमाणामध्ये त्रास हा देत असतो.
थ्रिप्स नियंत्रित करण्याकरिता तुम्ही डेसिस 100 असेल, त्याचसोबतच प्रोपेक्स सुपर असेल, त्यासोबतच सोलोमॉन, अलिका, ॲक्ट्रा यासारख्या कीटकनाशकांचा तुम्ही स्प्रेसाठी वापर करू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल, खास करून त्याच्यामध्ये करपा, त्याला आपण डावणी वगैरे म्हणतो, डावणी असेल किंवा करपा असेल, याला नियंत्रित करण्याकरिता प्रायमरी स्टेजचं जे बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये साप असेल, रोडोमिल गोल्ड यासारख्या बुरशीनाशकांचा तुम्ही वापर हा करू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, नंबर 4ची अत्यंत नावाजलेली भेंडीची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मैकोची रीता. मित्रांनो, मैको सीडची रीता ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे. डार्क हिरव्या रंगाचं आपल्याला फळ किंवा भेंडी आपल्याला बघायला मिळत असते. साधारणतः लागवड झाल्यानंतर 45 ते 50 दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी पहिल्यांदा ही व्हरायटी येत असते. भेंडीचा आपण आकार जर बघितला तर साधारणतः 10 ते 12 सेंटीमीटरपर्यंत लांब ही व्हरायटी आपल्याला बघायला मिळत असते. एकंदर मित्रांनो, या ज्या 4 व्हरायटी मी तुम्हाला सांगितल्या, या 4 व्हरायटींची लागवड करत असताना तुम्हाला तुमच्या भागामध्ये कोणत्या व्हरायटीला चांगल्या प्रकारे उत्पादन येतं, त्यासोबतच कोणती व्हरायटी नावाजलेली आहे हे पूर्णपणे व्यवस्थित अभ्यास करून त्यासोबतच तुमच्या मातीच्या याच्यानुसार तुम्हाला या व्हरायटींची निवड करायची आहे. मित्रांनो, तुम्हाला जर भेंडी लागवडच करायची आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही राधिका अडवंटा कंपनीची जी राधिका भेंडी आहे या व्हरायटीकडे तुम्ही जाऊ शकतात. चांगल्या प्रकारे उत्पादन असणार आहे. आणि इतर खालील ज्या 3 व्हरायटी आहेत या व्हरायटी तुम्हाला रेफरन्ससाठी मी दिलेल्या आहेत, यांच्याकडे देखील तुम्ही जाऊ शकतात. व्यवस्थित विचार करून तुम्ही भेंडीची लागवड करणं हे गरजेचं आहे. एकंदर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यासोबतच मित्रांनो, या व्हरायटींबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 100% विचारू शकतात. तुम्हाला उत्तर हे दिलं जाईल.